श्लोक 28. आयुधानाम अहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकीः. अर्थ: शस्त्रांमध्ये वज्र, गायींमध्ये कामधेनू, प्रजा उत्पन्न करणारा काम आणि सर्पांमध्ये वासुकी या भगवंताच्या विभूती आहेत, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: आयुध म्हणजे युद्धोपयोगी शस्त्र. युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व शस्त्रांमध्ये वज्र हे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे. हे शस्त्र इंद्राचे आहे व ते नेहमीच यशस्वी होते. दधीची ऋषींच्या अस्थीपासून हे बनविले असल्याने त्या ऋषींचे तपश्चर्येचे तेज व प्रभाव यामध्ये आहे. यामुळेच दैत्य दानवांचे युद्धप्रसंगी याचा उपयोग झाला. वृत्रासुराला ठार मारण्यासाठी याचाच वापर करण्यात आला होता. कामधेनू: नवीनच व्यालेल्या गायीला धेनू असे म्हणतात. कामधेनू ही समुद्र मंथनाचे वेळी समुद्रातून आलेली गाय आहे असे मानतात. ही गाय सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्यानेच हिला कामधेनू असे म्हणतात. ही वसिष्ठ ऋषींचे जवळ होती. ती विश्वामित्र राजाला हवी होती. त्यांनी तिला बळजबरीने नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तेव्हा तिने सैनिक उत्पन्न करून विश्वामित्रांचा पराभव केला, अशी एक गोष्ट सांगतात. दिलीप राजाची परीक्षा सुद्धा हिनेच घेतली होती. या कामधेनूची मुलगी नंदिनी ही सुद्धा कामधेनूप्रमाणे इच्छा पूर्ण करणारी गाय होती. कंदर्प म्हणजे मदन किंवा कामदेव. प्रजा उत्पन्न करायला हा अत्यावश्यक असा आहे, कारण याचे कार्याशिवाय स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी आकर्षण वाटत नाही व ते एकत्र येत नाहीत. जगाच्या सुस्थितीसाठी प्रजा निर्माण होणे फारच गरजेचे असते. म्हणूनच धर्मानुकूल प्रजेच्या उत्पत्तीसाठी ज्या कामाचा उपयोग केला जातो तो काम म्हणजे भगवंताची विभूती आहे. आणि 7व्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असे सांगितलेले आहे. वासुकी हा सर्पांचा राजा आहे. याचे साह्याने समुद्र मंथन करण्यात आले होते. येथे वासुकी याला सर्पांचा राजा म्हटले आहे. त्याचाच उल्लेख नागांचा राजा असाही करण्यात येतो. भीमाला दुर्योधनाने विष प्रयोग करून एका डोहात टाकून दिले होते. नागांनी राजा वासुकीला हे सर्व सांगितले आणि त्यांनी भीमाला लगेचच ओळखले, कारण वासुकीचा नातू शूरसेन व त्यांची मुलगी कुंती, कुंतीचा मुलगा भीम असे यांचे नाते होते. नाग, तक्षक, सर्प या मनुष्य जाती होत्या. अद्यापही आसाममध्ये नागा लोक आहेत. ते सरपटणारे प्राणी म्हणून त्यांच्याकडे पाहू नये, कारण त्या काळात नागकन्यांचा विवाह आर्यांशी होत असते. आस्तिक ऋषींची आई नागकुळातीलच होती. तक्षशिला आणि नागपूर इत्यादी गावांची नावे या लोकांचे राज्य असल्याच्या खुणा आहेत असे मानायला काहीच हरकत नाही. याप्रमाणे वज्र, कामधेनू, कामदेव व सर्पराज वासुकी या भगवंताच्या विभूती आहेत असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.